नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की जीवा त्याची तब्येत बिघडलेली आहे असं नाटक करतो आणि माननी आणि विक्रमला त्या नाटकमध्ये सामील करतो. आणि माननी आता नंदिनीला फोन करते आणि बोलते की जीवाची तब्येत ठीक नाही, त्याला तुझी गरज आहे. म्हणजेच हे सगळं काही जीवानेच फोन करायला सांगितलेलं असतं. तर नंदिनी म्हणते की मलासुद्धा जीवाला भेटून त्यांच्याशी बोलायचं आहे. तर नंदिनी लगेच रेडी होते जीवाला भेटायला. तर दुसरीकडे आपण पाहतो की डिलिव्हरी बॉय आता एक पेस्ट्री पार्थसाठी घेऊन आलेला असतो. पार्थ म्हणतो की मी हे ऑर्डर केलं नाही. तर काव्याचा आता पार्थला फोन येतो. ती म्हणते की तुम्ही माझ्यासाठी रेड वेलवेट केक घेऊन आला होतात ना, त्याची ही पेस्ट्री मी तुम्हाला पाठवली आहे. मग आता लवकरच ही पेस्ट्री खा आणि एन्जॉय करा. पण मात्र पार्थला काही पुरेसा आनंद झालेला नसतो. तर इकडे आपण पाहतो की विक्रम सर्वांच्या समोर वसू आत्या आणि रम्याला म्हणत असतो की मला तर हे समजत नाही की त्या प्रोजेक्शनमध्ये त्या जीवा आणि काव्याचे पर्सनल फोटो कसे कुठून आले. तर आता विक्रमचं बोलणं ऐकल्यानंतर वसुंधरा आणि रम्या चांगल्याच घाबरलेल्या असतात. विक्रम म्हणतो की यांचा भूतकाळ समोर आला ते तर चांगलंच झालं, पण मात्र जे फोटो ज्याने टाकले आहेत ना, त्याला मी अजिबात सोडणार नाही आणि या गोष्टीचा शोध मी घेऊनच राहणार की ते फोटो कोणी टाकले होते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्याची चोरी विक्रम शोधून काढणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.